तर आता वाजलेले आहेत 5 आणि उत्कर्षला आज काही स्कूल नव्हती. आज गुड फ्रायडे आहे, तर तुम्हाला सर्वांना गुड फ्रायडेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उत्कर्षला मी आता जरा बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे, कारण की त्याला स्कूल नव्हतं ना, तर बोर झालं. आणि काल स्कूलमधून आला तसं घराच्या बाहेर गेलेला नाही आहे. आणि आत्ता मी दुपारी जो भात केला होता ना, तो उरलेला आहे. तर मग चहा आणि भात आता मी संपवणार आहोत, म्हणजे संध्याकाळसाठी काही राहणार नाही आहे, म्हणजे हे परत खायची वेळ येणार नाही असं. तर उत्कर्षला आज स्पेशल म्हणजे ते गार्डनमध्ये का जायचं आहे, तर त्याने कागदाचं विमान जे केले, जे घरात उडवता येत नाही त्याला बाहेर उडवून पाहिजे. ते एका व्हिडिओत पाहिलं त्याने, ते बनवले, त्याला बाहेर जाऊन ते ट्राय करायचं. हां, त्यांचं तर उडत होतं. आपण पण उडेल ना, ज्यावेळेस हवा येते त्यावेळेस तिकडे कसे फॅन एसी ते पण हवाच असते, ते त्याला वेगळ्या डायरेक्शन मध्ये. ओके, तर ठीक आहे, चल जाऊया, आवर पटकन. काय म्हणतोस? मुलींचं फॅशनच असतं, मुलींची फॅशनच असते, मेकअप, साड्या, ज्वेलरी, आणि फॅशन, छान दिसणं, हेअरस्टाईल, खूप काही काही. 5:30 आणि उत्कर्षला मी घेऊन जरा बाहेर जाते. गाडीच्या किकचा आवाज आला. पप्पा आले की काय? आले असले तर आपलं कॅन्सल व्हायचं प्लीज. किकचा आवाज आला. किक कसा किक आली का पप्पा? नाही दिसत तर नाही. तर इथे कॅमेरा धरला ना, खूप छान क्लॅरिटी. पप्पा तिकडे दिसतायत, तुम्हाला वाटतंय? नाही असते तर आले असते इथे. या कॅमेऱ्यामध्ये ना आपण तो पूर्ण येतच नाही, आणि हात दुखतो मग कॅमेरा धरून धरून. हे याच्यामुळे. हे बघा मी काय बनवलं. उत्कर्षला हे एरोप्लेन आहे ना, बाहेर जाऊन उडवायचे, टेस्ट करायचे आणि बाहेर ग्राउंडवर. त्यासाठी मी जाते ना, ते शक्यतो खूप लांब जातो हे. तर केस विंचरलेत फक्त, बस हवा येऊ दे, अजून काहीच नाही. हवा येऊ दे, हवा. इथं पण करू शकतो, इथं पण मी जाऊन पाहू. जाऊया. चल आता आवरले तर पाहू. आज भाजीला पण घरी काहीच नाहीये, भाजीला काहीतरी आणावं लागेल. सकाळी पप्पांनी थोडी कॅश दिली होती ना रे. इथून जरासं करू का? इथून मी थोडंसं. आणि हा ड्रेस ना माझा खूप जुना आहे, म्हणजे मी घालते तसं खूप जुना आहे, कारण की तुम्ही जुने व्हिडिओ पाहताल ना, तर ते जुन्या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला भेटून जाईल हा ड्रेस. आणि हा ड्रेस मला आता आलाय, आणि पोटात सुद्धा छान येते, लूज आहे एकदम. तर तो घातलाय आणि आता जाते. नाही मला यायचंय, थांब लॉक लावते. घरातलं आवरलंय सारं. किचन ओ आली. पाणी नकोय का तुला? लवकर येऊया वापस, पटकन वापस. हां, लॉक घेऊ दे, थांब. पैसे घ्यायचे होते ना थोडेसे, भाजी आणली असते ना लगेच येताना. सकाळी म्हटलं होतं याचे पप्पा, थोडी कॅश देऊ का तुला, तर मी म्हटलं नका देऊ, पण आता चला थोडेसे आहेत माझ्याकडे, भाजी पुरते पैसे घेऊन जाऊ असं वाटतं. आले की तर आम्हाला इथून खिडकीतूनच दिसतं ते आलेले, कारण गाडी समोरच पार्क असते. पण नाही आले बाबा. चला मस्त सकाळी घेऊन जाते, येताना भाजीला घेऊन येते. भाजीला पिशवी रे. चला एक छोटीशी पिशवी सापडली, जी उत्कर्ष बाबाने पोहे आणले होते त्यांना स्वस्त मध्ये. काय इथेच ग्लिम्स दाखवतो. इकडे दोन कर. चल बाहेर उडवून बघ. माझी चप्पल कुठे बघ बरं, चप्पल काढ. थांबावं लागेल आपल्याला ग्राउंड मध्ये. थोडा वेळ थांबूया, 5-10 मिनिटं. म्हणजे हवा यूज कर, मग उडवायचं असं. चल चल. तिथे समज हरवलं तर जाऊ द्यायचं. कुठे? इथे समज हरवलं पण तिकडून उडव, म्हणजे इकडे येईल ते. जा. हे पाहू शकता इथले कन्स्ट्रक्शन, आणि हे इथेच नाही तर असे खूप लांबपर्यंत आहेत. पाहू शकता प्लेन.
इतके लांबपर्यंत आहेत. जवळजवळ 2 वर्ष झाले ते चालू आहेत. बस बस चल. नाही ते उडत एवढं, जास्त उडत नाही ते, जास्त नाही उडत. चल ना, त्याचं फेल झालं. फेल ना. उडते नाही उडत, फेल आहे ना. दुसरा का नाही आणला? नवीन बनवणार कधी? दुसरे वाले का नाही आणले? चल मग जाऊया वॉकला जरा. हा, थोडस वॉक करून येऊया. काय टाकू नकोस, कुठे ठेवतोस? कुठेतरी ठेव. उत्कर्ष एरोप्लेन काय उडालं नाही, त्याच्यामुळे त्याने त्याला तिथेच सोडलं. आणि आता खाली बघ, खाली बघ, खाली ते बोलले की या साईडने होऊन जाईल, पण ज्यावेळेस मी पाहिले ते झालंच नाही. त्या आजी आहेत काय? नाही ना, दुसरे आहेत ना? नाही, अजित नाही आहे. तर म्हटलं चला फिरून येऊया थोडंसं. काय त्याचं पडलं का? या साईडला नाही पडत जास्त, पलीकडच्या साईडला किती सड आहे. ती हवा ह्या साईडला आली ना मग येत असतील. अरे त्या कंपाऊंडच्या पलीकडे, इकडे फार कमी आहेत. ते कधी पडणार? कधी पडणार? की सडा पडलाय फुलांचा. उत्कर्षला ना हवेतून येणारं फुल पकडायचंय. किती वेळचा तो तेच ट्राय करतोय, पण ते सगळे त्याच बाजूला पडत आहेत पलीकडे. हा, नको नको, जाऊ दे. चल चल, किती छान ऊन आहे. खूप छान असं कोळं कोळं ऊन पडलं. पलीकडे जायचंय, पलीकडे जायला आता इथे रस्ता नाही ना. कुठे? किती हिरवा हिरवा आहे ना इथे. मला ते पाणी वाटतं इथे. इथे कसं किती छान मस्त असं ऊन आहे. आता संध्याकाळचे 5:30-6 वाजत आले असतील आणि सगळे लोक फिरण्यासाठी. तुला नाही रे बाबा, वेगळं आहे. हो, झाडं छान आहे तिथे, पाहू शकता मागे पण आणि पुढे पण. आई, तुला माहित आहे हे जे माझे झाड आहे ना तिथे पुढे, तिथे एक एस्केप आहे, तिथे इथून जाऊ शकतो. नको, पुढे जाऊन कसं टर्न मारू? बाहेर पडून जाऊ ना. इथे पण आहे ना बाहेर खेळायला. व्यवस्थित आहे का? बसते. उत्कर्षला इकडे यायला आवडतं. हा आपला रस्ता, बेलापूर वाशी पाम बीच. आपल्या घरासमोरून जे कन्स्ट्रक्शन दिसतात ना, ती कन्स्ट्रक्शन आहे ती. जमेल का? फर्स्ट जमला.
पहिला जमला. झाले दोनच. आला पुन्हा सँडलवर. हे स्कूलचे ब्लॅक सँडल आहेत जे त्यालाच आवडतात नेहमीच. काय झालं त्याच्यावर नको? किती वेळ खेळणार आहेस? 5 मिनिट. तिथून गाड्या किती फास्ट जातात. तसं नाही खेळायचं, ते चुकीचं आहे. पडशील मागे. असं कुणी खेळतं का? म्हणजे अशी एक्सरसाइज कुणी करतं का असं म्हणायचं. इतक्याला मी कधीच येत नाही. फर्स्ट टाइम आली इतक्याला. अगोदर यायची, आता नाही येत. आणि चेहऱ्याला मी काहीच नाही लावलं, पावडर वगैरे काय नाही लावलं, तर तसं तेलकट वाटतं. पप्पांनी पाहिलं तर ओरडतील. हात सोडू नकोस तसे. घरात आपण वेगळे दिसतो, घराच्या बाहेर वेगळे दिसतो. मी भाजी घ्यायला पैसे आणले, पर्स पण नाही. आम्ही दोघं पण उत्कर्ष आणि मी खेळतो. एक साईडला मी, एक साईडला उत्कर्ष. उत्कर्ष बरोबर मी खेळत असते. आवरणार रे उत्कर्ष. उत्कर्ष, हा असं बरोबर आहे. याने स्ट्रेच होतात पाय. का आलास? इथे नाही येत एवढी. नाही रे इथे एवढी. बघ, हवा पण नाही आता, पडत पण नाहीत ते. पाहिलं किती उंच आहे का. आपल्या घरातून जे दिसतात ना त्या बिल्डिंग आहेत. पहिला मी इथेच वॉक करायचे. पहिले इथे शांत होते एकदम. आता सारं गर्दी झाली आहे खूप. आम्ही बसलो बा इथे पाकरावर. उत्कर्ष चल, मला तहान लागली आता. तहान लागली आहे. भाजी जाऊ जाताना घेऊ. कधी पडणार, कधी तू घेणार? हॅलो मी. राहू दे. बेडशीट इथे येता जाताना सारखं खराब होतं. तर इथून आतमध्ये घुसलं की बेडशीट ओढलं जातं पहिलं, आणि बेडशीट खराब होतं. कुणी आलं गेलं की बेडशीट खराब. जरा येताना भाजीपाला घेऊन आलो.